नमस्कार मित्रांनो, आज आपण पैशाबद्दलच्या जगातील सर्वात प्रभावशाली पुस्तकापैकी एक असलेल्या द सायकोलॉजी ऑफ मनी या पुस्तकाचा सखोल मराठी सारांश पाहणार आहोत. हे पुस्तक आपल्याला फक्त पैसे कमवायचे हे शिकवत नाही, तर पैसा, भावना, निर्णय, लोभ, भीती आणि जीवनातील समाधान यांच्यातील नातं समजावून सांगतात. आपण अनेकदा असं मानतो की श्रीमंत होण्यासाठी खूप बुद्धिमत्ता लागते, पण लेखक सांगतो पैसा हा गणिताचा विषय कमी आणि वर्तनाचा विषय जास्त आहे. काही लोक खूप हुशार असूनही आर्थिकदृष्ट्या अयशस्वी होतात, तर काही साधे लोक संयम, शिस्त आणि योग्य सवयीमुळे श्रीमंत बनतात. या व्हिडिओमध्ये आपण पुस्तकातील प्रत्येक महत्त्वाचा धडा सोप्या उदाहरणासह समजून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी तुम्हाला पैशांकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदललेला वाटेल. अध्याय 1. प्रत्येकाचा पैशाबद्दलचा अनुभव वेगळा असतो. लेखक सांगतो की आपण पैशाबद्दल घेतलेले निर्णय पूर्णपणे आपल्या अनुभवावर आधारित असतात. कोणी गरिबीत वाढलेला असतो, कोणी संपन्न कुटुंबात वाढलेला असतो, कोणी आर्थिक संकट पाहिलेलं असतं, तर कोणी कधीच पैशांची कमतरता अनुभवलेली नसते. म्हणूनच प्रत्येक व्यक्ती पैशांकडे वेगळ्या नजरेने पाहते. उदाहरणार्थ, ज्याने बालपणी आर्थिक संघर्ष पाहिला आहे तो भविष्यासाठी जास्त बचत करेल, तर ज्याने नेहमीच पैसा पाहिला आहे तो जास्त रिस्क घेऊ शकतो. इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांचे आर्थिक निर्णय नेहमी लॉजिकल नसतात, ते भावनिक असतात. आपण अनेकदा दुसऱ्यांच्या निर्णयावर टीका करतो, पण आपल्याला त्यांचा पूर्ण प्रवास माहिती नसतो. म्हणून पैशाबद्दल बोलताना नम्रता खूप महत्त्वाची आहे. अध्याय 2. नशीब आणि धोका. लेखक सांगतो की यशामध्ये मेहनतीसोबत नशिबाचाही मोठा वाटा असतो. आपण अनेकदा एखाद्या श्रीमंत व्यक्तीकडे पाहून म्हणतो, हा खूप हुशार आहे, पण कधीकधी योग्य वेळ, योग्य लोक आणि योग्य संधी यांचाही मोठा भाग असतो. त्याचप्रमाणे अनेक मेहनती लोक अपयशी होतात, कारण परिस्थिती त्यांच्या बाजूने नसते. याचा अर्थ असा नाही की मेहनत महत्त्वाची नाही, पण आपण स्वतःच्या यशाबद्दल अहंकार ठेवू नये आणि दुसऱ्यांच्या अपयशाबद्दल लगेच निष्कर्षही काढू नये. जीवनात नशीब आणि धोका दोन्ही कायम असतात, म्हणून आर्थिक निर्णय घेताना विनम्र राहणं गरजेचं आहे. अध्याय 3. कधीच पुरेसं वाटत नाही. हा पुस्तकातील सर्वात शक्तिशाली धड्यांपैकी एक आहे. लेखक सांगतो की अनेक लोकांकडे खूप पैसा असूनही ते समाधानी नसतात. का? कारण तुलना. आपण स्वतःची तुलना सतत इतरांशी करत राहतो. आपल्याकडे कार आहे, पण शेजाऱ्याने मोठी कार घेतली की आपली कार छोटी वाटू लागते. आपल्याकडे घर आहे, पण सोशल मीडियावर कोणाचं आलिशान घर पाहिलं की आपलं असमाधानी होतो. ही स्पर्धा कधीच संपत नाही. लेखक म्हणतो, पुरेसं हा शब्द समजाल नाही तर कितीही पैसा कमवला तरीही मन शांत होत नाही. लोभाची मर्यादा नसते. इतिहासात अनेक लोक फक्त अधिक पैशांच्या हव्यासामुळे सर्व काही गमावून बसले. म्हणून आर्थिक स्वातंत्र्यासाठी एक महत्त्वाचा नियम म्हणजे तुमच्यासाठी किती पुरेसे आहे हे ठरवा. अध्याय 4. कंपाऊंडिंगची जादू. आता आपण पैशाच्या जगातील सर्वात शक्तिशाली तत्त्वाबद्दल बोलूया. कंपाऊंडिंग म्हणजे तुमच्या पैशावर मिळालेला नफा पुन्हा गुंतवणूक जातो आणि त्यावरही पुढे नफा मिळतो. ही प्रक्रिया हळूहळू सुरू होते, पण कालांतराने ती प्रचंड वेगाने वाढते. लेखक प्रसिद्ध गुंतवणूकदार यांचं उदाहरण देतात. वॉरन बफेटचं. त्यांची संपत्ती फक्त हुशारीमुळे नाही वाढली, तर त्यांनी खूप लवकर गुंतवणूक सुरू केली आणि दशकानुदशके संयम ठेवला. यातून आपण काय शिकतो? लवकर सुरुवात करा आणि सातत्य ठेवा. मोठे परिणाम अचानक मिळत नाही, ते लहान निर्णयाच्या सातत्यपूर्ण परिणामामुळे तयार होतात. अध्याय 5. श्रीमंत दिसणं आणि खरोखर श्रीमंत असणं हे वेगळं आहे. आजच्या जगात लोक संपत्तीपेक्षा तिचं प्रदर्शन जास्त करतात. महागडी कार, ब्रँडेड कपडे, लक्झरी लाईफस्टाईल. पण लेखक सांगतो, खरी संपत्ती दिसत नाही. खरी संपत्ती म्हणजे बचत, गुंतवणूक, आर्थिक सुरक्षा. जो व्यक्ती सर्व पैसा दाखवण्यात खर्च करतो त्यांच्याकडे भविष्यासाठी काहीच उरत नाही.
तर शांतपणे गुंतवणूक करणारी व्यक्ती बाहेरून साधी दिसू शकते, पण भविष्यात आर्थिकदृष्ट्या खूप मजबूत असते. म्हणून लोकांना इम्प्रेस करण्यासाठी पैसा खर्च करू नका, कारण बहुतेक लोक काही दिवसांनी तुम्हाला विसरून जातात. अध्याय 6. बचत करण्याची शक्ती. लेखक म्हणतो, श्रीमंत होण्यासाठी नेहमी मोठा पगार आवश्यक नसतो. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही किती बचत करता. अनेक लोक जास्त कमवतात पण सर्व खर्च करतात, पण काही लोक कमी कमावूनही सातत्याने बचत करतात. आर्थिक स्वातंत्र्याचं मूळ बचतीमध्ये आहे. बचत तुम्हाला पर्याय देते. तुम्ही नको असलेली नोकरी सोडू शकता. तुम्ही शांत निर्णय घेऊ शकता. तुमच्यावर कमी ताण येतो. म्हणून बचत म्हणजे फक्त पैसा जमा करणं नाही, ती स्वातंत्र्य खरेदी करणं आहे. अध्याय 7. फ्रीडम म्हणजे खरी श्रीमंती. लेखकाच्या मते पैशांचं सर्वात मोठं मूल्य म्हणजे तुमच्या वेळेवर नियंत्रण मिळवणं. तुम्हाला काय करायचं आहे हे स्वतः ठरवता येणं. कोणासोबत काम करायचं, कधी काम करायचं, कुठे राहायचं, ही स्वातंत्र्याची भावना पैशापेक्षा जास्त महत्त्वाची आहे. अनेक लोक मोठा पगार मिळवतात, पण त्यांच्याकडे वेळ नसतो, मन शांती नसते. म्हणून पैसा हा अंतिम उद्देश नसून साधन आहे. अध्याय 8. लोकांना वाटतं त्यापेक्षा भविष्य जास्त अनिश्चित असतं. आपण भविष्यासाठी योजना बनवतो, पण जीवन कायम बदलत राहतं. नोकऱ्या बदलतात, तंत्रज्ञान बदलतं, मार्केट बदलतं. म्हणून आर्थिक जीवनात लवचिकता खूप महत्त्वाची आहे. एकाच प्लॅनवर अवलंबून राहू नका. अल्पकालीन निधी ठेवा, कर्ज कमी ठेवा आणि अचानक बदलांसाठी तयार राहा. अध्याय 9. दीर्घकालीन विचार. आजची दुनिया पटकन परिणाम मिळण्यावर भर देते, पण गुंतवणुकीत संयम खूप महत्त्वाचा आहे. स्टॉक मार्केट रोज वरखाली होतं, पण दीर्घकालीन दृष्टी ठेवणारे लोकच मोठे परिणाम मिळवतात. लेखक सांगतो, मार्केटमध्ये टिकून राहणं हेच मोठं यश आहे. लोक घाबरून चुकीच्या वेळी विक्री करतात. यशस्वी गुंतवणूकदार शांत राहतात. अध्याय 10. चुका होणारच. जीवनात कोणीही परफेक्ट नसतो. गुंतवणुकीतही चुका होतात. महत्त्वाचं म्हणजे 1-2 चुका तुमचं संपूर्ण आर्थिक जीवन नष्ट करू नयेत. म्हणून मोठे धोके घेऊ नका. अशी योजना बनवा की चुकलात तरी पुन्हा उभं राहता येईल. अध्याय 11. रिस्क समजून घ्या. लोकांना रिस्क म्हणजे फक्त नुकसान वाटतं, पण अनेकदा रिस्क म्हणजे अनिश्चितता असते. उदाहरणार्थ शेअर मार्केटमध्ये चढ उतार होणारच. ते पूर्णपणे टाळता येत नाही, पण दीर्घकालीन गुंतवणूकदार हे स्वीकारतात. ते घाबरत नाहीत, कारण त्यांना माहिती असतं की वाढीसाठी अस्थिरता आवश्यक आहे. अध्याय 12. आनंद आणि पैसा. एका मर्यादेनंतर पैसा आनंद वाढवत नाही. हो, पैसा मूलभूत गरजा पूर्णपणे करतो, सुरक्षा देतो, पण त्यानंतर आनंद येतो. चांगल्या नात्यामधून, आरोग्यातून, मनशांतीतून, स्वातंत्र्यातून. म्हणूनच फक्त पैशाच्या मागे धावत राहू नका. संतुलित जीवन जगा. अध्याय 13. साधेपणाची ताकद. अनेक लोक आर्थिक गोष्टी अनावश्यकपणे गुंतागुंतीच्या बनवतात, पण अनेक वेळा साधे नियमच जास्त प्रभावी असतात. उदाहरणार्थ, दर महिन्याला बचत करा, दीर्घकालीन गुंतवणूक करा, कर्ज टाळा, भावनिक निर्णय घेऊ नका. हे साधे नियम दीर्घकाळात मोठा फरक निर्माण करतात. अध्याय 14. सोशल मीडियाचा प्रभाव. आज सोशल मीडिया लोकांना सतत तुलना करायला भाग पाडतो. लोक फक्त त्यांच्या यशाचा भाग दाखवतात. कोणी कर्ज दाखवत नाही, कोणी ताण दाखवत नाही. म्हणूनच दुसऱ्यांचं जीवन पाहून स्वतःला कमी समजू नका. तुमचा आर्थिक प्रवास वेगळा आहे. अध्याय 15. आर्थिक स्वातंत्र्यासाठी व्यावहारिक नियम. आता पुस्तकातील काही व्यावहारिक नियम पाहूया. पहिला नियम, तुमच्या उत्पन्नापेक्षा कमी खर्च करा. दुसरा नियम, अल्पकालीन निधी ठेवा, आपत्कालीन निधी ठेवा. तिसरा नियम, दीर्घकालीन गुंतवणूक करा. चौथा नियम, दुसऱ्यांची तुलना करू नका. पाचवा नियम, संयम ठेवा. सहावा नियम, कर्जावर नियंत्रण ठेवा. सातवा नियम, शांत जीवन निवडा. अध्याय 16. वेळ ही सर्वात मोठी संपत्ती. लोक पैसा गमवायला घाबरतात, पण वेळ गमवण्याकडे दुर्लक्ष करतात. पैसा पुन्हा कमावता येतो, पण वेळ परत येत नाही. म्हणून पैसा कमावताना जीवन जगायलाही विसरू नका. अध्याय 17. आर्थिक निर्णयामध्ये भावना नियंत्रित करा. भीती आणि लोभ हे दोन्ही गुंतवणुकीचे मोठे शत्रू आहे. मार्केट खाली गेलं की लोक घाबरतात, मार्केट वर गेलं की लोक लोभी होतात. पण यशस्वी लोक भावनांवर नियंत्रण ठेवतात. ते नियमानुसार निर्णय घेतात. अध्याय 18. दीर्घकालीन सवयीचं महत्त्व. यश एका मोठ्या निर्णयातून येत नाही, ते छोट्या सवयीमधून तयार होतं. दर महिन्याला बचत, नियमित गुंतवणूक, शिस्त या छोट्या गोष्टी अनेक वर्षांनी प्रचंड परिणाम देतात. अध्याय 19. पैसा आणि मनशांती. खूप लोक पैसा कमवतात, पण शांत झोप हरवतात. लेखक सांगतो,
अशा संपत्तीचा उपयोग नाही जी मनशांती हिरावून घेते. म्हणून तुमच्या मानसिक आरोग्याचं रक्षण करा. अध्याय 20 अंतिम संदेश. द सायकोलॉजी ऑफ मनी आपल्याला शिकवतं की पैसा म्हणजे फक्त आकडे नाहीत, तो आपल्या सवयींचा, भावनाचा, संयमाचा आणि विचारसरणीचा परिणाम आहे. श्रीमंत होणं अवघड नाही, पण श्रीमंत राहणं शिस्त मागतं. तुम्हाला सर्वात हुशार व्यक्ती होण्याची गरज नाही, तुम्हाला फक्त संयम हवा, सातत्य हवा आणि योग्य मानसिकता हवी. लक्षात ठेवा, खरी श्रीमंती म्हणजे स्वातंत्र्य, मनशांती आणि समाधान. जर हा सारांश तुम्हाला आवडला असेल तर तो इतरांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.